शिक्षण विभागाने बेकायदा शाळांची यादी जाहीर करत जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरील 23 माध्यमिक शाळांवर कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाई दरम्यान दिव्यातील 40 बेकायदा शाळांपैकी 19 माध्यमिक शाळांवर गुन्हा दाखल करून त्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत। मात्र शिक्षण विभागाच्या कारवाईला धाब्यावर बसवून 40 बेकायदा शाळा अद्याप सुरू आहेत। एवढेच नव्हे तर या शाळांमध्ये आणखी 21 शाळांची नव्याने भर पडली असून दिव्यात तब्बल 61 बेकायदा शाळा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे दिव्यात बेकायदा शाळांचं पीक फोपावले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीत बेकायदा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या फोपावत चाललेल्या बेकायदा शाळांवर आळा बसावा यासाठी दिव्यातील मेस्टा संघटनेनं पुढाकार घेऊन दिव्यात सुरू असलेल्या 40 बेकायदा शाळांबाबत शिक्षण विभागाला पुराव्यासहित तक्रार केली आहे। पालिका प्रशासनाकडून या बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळांवर 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर काही शाळांना टाळे ठोकले होते। मात्र कारवाईनंतर देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं या शाळा सुरू असल्याचा आरोप मेस्टा संघटनेकडून करण्यात आला आहे। त्यामुळे पालिका प्रशासन व संबंधित विभागाने लवकरात लवकर या शाळा बंद करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी संघटनेनं केली आहे। या शाळा बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील या संघटनेकडून देण्यात आला आहे। दिव्यात तब्बल 61 बेकायदा शाळा सुरू असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे। याबाबत दक्ष नागरिकांनी आवाज उठवूनही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय। त्यामुळे प्रशंसा आहे कुठे असा सवाल दिवावासियांनी विचारलाय। या 61 शाळांमध्ये ग्रीन वर्ल्ड स्कूल, जॉय इंग्लिश स्कूल, ज्ञान गुरुकुल इंग्लिश स्कूल, संस्कार पब्लिक स्कूल, केदारनाथ इंग्लिश स्कूल, यंग मास्टर्स इंग्लिश स्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, SM रिलेट इंग्लिश स्कूल, SRP इंग्लिश स्कूल, न्यू मॉडर्न डिस्कवरी, SDK इंग्लिश स्कूल, तर डॉन बॉस्को स्कूल, मदर टच, लिटिल विंग्स, RM फाउंडेशन, कुबरेश्वर महादेव जीनियस ऑर्बिट इंग्लिश स्कूल, जागृती विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल, तर नंदछाया विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल यांच्यासह अन्य शाळांचा समावेश आहे।